सध्या जगभर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये LPG गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि यानंतर व्यावसायिक सिलेंडरवरती बंदी आणण्यात आलेली आहे। जळगाव शहरातल्या जोगळेकर कचोरी या दुकानाच्या तिथे आपण आहोत। या ठिकाणी एरवी मोठी गर्दी असते, मोठ्या प्रमाणावर गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी कचोरी तयार केली जात असते। आज मात्र या हॉटेलमध्ये आपल्याला पहिल्यांदा कोळशाची आणि लाकडाची शेगडी पेटल्याचं पाहायला मिळतं आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये जे गॅस हॉटेल व्यावसायिक आहेत आपल्यासोबत आहेत। दादा, पहिल्यांदा आपलं नाव सांगा आणि त्यानंतर आपल्याला ही वेळ का आली की आपल्या पहिल्यांदा आपण या ठिकाणी शेगडीवरती कचोरी तळताना बघायला मिळतं आहे? प्रभाकर व्यास माझं नाव आहे। या शेगडीवर आणण्याचं कारण असं की अचानक जे व्यावसायिकांना जे सिलेंडरची बंदी घातली, काही न कळवता किंवा असं आता इतकी काही परिस्थिती काही गांभीर्य कळायला पाहिजे किंवा 8 दिवस अगोदर किंवा सूचना काहीतरी असल्याशिवाय आम्हाला काहीच नाही। आम्हाला अशा परिस्थितीत शेगड्या कोणाकडून मागून आणून करावं लागत आहे। आज मी स्वतः बनवायला दिली आहेत 2 शेगड्या, कारण ती कशी चालवायची इथपासून माणसांना ट्रेनिंग द्यावं लागतं, कारण कधीच याचं अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आजपर्यंत। याच्या अगोदर रोज किती गॅस सिलेंडर लागत होते तुम्हाला? आम्हाला तर एक सिलेंडर 2 दिवस मागतं आहे। एक जर कमर्शियल सिलेंडर मला 2 दिवस चालतं, 2 ते 2.5 दिवस। व्यवसायावरती काही परिणाम झाला आहे? 40% परिणाम झाला आहे, कारण लवकर माल निघत नाही याच्याने। ग्राहक परत जातोच ना, मोठ्या ऑर्डरी घेता येत नाही आम्हाला, नाही सांगावं लागतं, काही नसतं। काही वेळा नाराजी होते गिरायकांची, कारण तो या आशेने येतो की माझ्याकडे केव्हाही त्वरित मिळतील तयार, अशी आशा असते। कारण गॅस असला तर इतकं पटकन देता येतं, 10 ते 15 मिनटात एक गाडा निघणार। आता याला 20 ते 25 मिनटं लागतात इथे गाडा तयार व्हायला। त्याच्यावर वाट द्यायचं नाही, परत कढई लहान ठेवावी लागली आहे, कारण तेवढं त्याच्याने याचा लाकडापासून एवढं ऊर्जा मिळत नाही जेवढी गॅसची असते। तेवढा हा फरक। सिलेंडर मिळवण्याचा काही प्रयत्न केला आपण? प्रयत्न केला, पण तेवढा 2 नंबरचे पैसे मी देऊ शकत नाही। 1000 रुपयाचा सिलेंडर 2000, 1800 काही मागतात, आणि ते मागतात म्हणजे कोणी देणारा नाही आहेत, मध्ये मिडिएटरच फिरत राहतात। मिडिएटरांकडून मला काही घेता येत नाही असं। मिडिएटर विचारायला येतो, माझ्यापर्यंत प्रत्यक्ष कोणी आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही। पण आहेत की गावात जे आता चालू आहे तुम्हाला दिसतात ते 2 नंबरने घेतातच आहे आणि मिळत असल्याशिवाय। अनेक हॉटेल आजही व्यवस्थितरित्या चालू असल्याचं पाहायला मिळतं। हो, तुम्ही एकमेव दिसताय त्याच्यावर? मी माझं एकमेव तत्व आहे, जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आहे। कधीच साठेबाजी करायची नाही कुठल्याच गोष्टीची, कधीच करत नाही। माझ्या गिरायकालाही सांगितलं असतं, माल होगा तो ले जाना, नाही तो माफ कर देना। कारण साठेबाजीच्या पहिल्यापासून विरुद्ध 1 सिलेंडर माल लागतो, 2 सिलेंडरचा कोटा असतो। 1 सिलेंडर घेतलं 2 दिवस चालतं, दुसऱ्या दिवशी तो बिचारा जे नंबरला येतं ते बरोबर देतात। एरवी कितीला सिलेंडर मिळतं ना, आता सध्या काय भाव देऊन मागितला? आता जे वाढीव झालं होतं त्याच्यामुळे 1650 रुपयाला कमर्शियल सिलेंडरचे रोट होते। बरोबर। आता 2500 कोणी म्हणत होतं, अजून आलेलं नाही, पण मला विचारत होते 2500मध्ये चालेल का, याच्यात चालेल का? म्हटलं बा चालण्याचं मला तर काही लागत नाही, ज्याला लागत असेल त्याला। कोण आलं होतं पण असं मागायला तुम्हाला? कोणी मीडिएटर, डायरेक्ट कोणीच येत नाही। मीडिएटर कोणीतरी, क्या तुमको मिल रहा नहीं है, मेरे को बोलो। पण आज सगळ्यात असा कोणी आला नाही घेऊन आला की हा मी दिला असा। लहान सिलेंडरही 2000 रुपयापर्यंत 1800-2000 सांगतात, पण मी घेतलंच नाही, कारण तेवढं मला परवडणारा धंदा नाही माझा। म्हणजे मध्यस्थांची सक्रिय टोळी असं म्हणा? हो, मध्यस्थांची सक्रिय टोळी असल्याशिवाय होत असेल। बरोबर। कोणीच असा डायरेक्ट देणारा, कधी असा वेंडर तो फिरणारा कधीच देत नाही। ठीक आहे, ओळखी पाळखीने कोणाला दिला असेल, पण तो असं सांगू शकत नाही की मला एवढे पैसे द्या, त्याला मीडिएटरच असता कोणी। म्हणजे तुमच्याजवळ आज जास्ती पैसे नाही म्हणून तुम्ही देऊ शकले नाही, म्हणून तुम्ही गॅसवर नाही, पैसे देऊन परवडणारं पाहिजे ना, कुठलीही गोष्ट परवडण्यावर असते। तुम्ही जास्त देऊन तुम्हाला परवडणार आहे का ते बघा, नाही परवडत तर नाही करत। पण मग आता ही लाकडाची शेगडी परवडतोय तुम्हाला? हे परवडण्याचं ही व्यवस्था, माणसांच्या सुट्टी नको व्हायला। माझे जे 5 माणसं आहेत, जे त्यांची आज उदरनिर्वाह त्यांच्या घराचे, आज त्यांच्यामुळे 4-4, 5-5 माणसं, 25 लोकांचा एक व्यवसाय हे चालतो। मला आज मिळतं, मला तर कमी 30% जे आहे ते जे प्रॉफिट 30% मिळतं तेवढा कमी झाला आहे। दादा, जिल्हा प्रशासन मात्र वेगळं सांगतंय की गॅस पुरवठा अतिशय सुरळीत आहे किंवा कोणत्याही प्रकारचा नंबर लावायला काल मला किती त्रास झाला मला माहिती आहे। ऑनलाईनवरून नंबर होत नाही आहे, ते सांगतात ट्राय करा, किती वेळा ट्राय करायचा। पण हे जे काही जास्त पैसे घेतलं असं कोणी असेल तर ते म्हणतात आमच्या निदर्शनास आणून द्यावं। जरा निदर्शनास आणून द्या, कोण कशाला तुमच्याशी माझे संबंध आहे, आणि मी जर तुमचं नाव सांगून
पुढच्या वेळा पुढे लागणाऱ्या वेळी कशाला काय सांगणार आहे? मला सांगा, तो कशाला असा सांगायला येईल तुमच्याकडे? त्याला लागतं म्हणजे पाण्यात राहून मगरमच्छी वैर करता येत नाही साहेब. आता हा तुम्हाला तिसरा माणूस सांगू शकेल, ज्याचा काही संबंध आहे तो सांगू शकेल की हो मिळतात. आता मीडिएटर किती येऊन गेले तुमच्याकडे? किती जणांनी काही तुम्हाला? 2-3 जणांनी विचारला घेऊन, हे जर पाहिलं 2 दिवसापासून बरोबर. तू यूज कर रे, ला देते नाही चाहिए मेरे को. घेतच नाही. हे टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे सरकारने असं वाटतंय तुम्हाला, की जर असे बेकायदेशीरित्या जास्ती भाव घेऊन कोणी सिलेंडर विकत असेल आणि तर काय केलं पाहिजे असं वाटत नाही? काय त्याला काही करू शकत, भारतात काही करू शकत नाही. भारतात हेच धंदे करणारे जास्त आहे. दलाली ज्याला म्हणतात, प्लॉट आहे याचा त्याला द्या, त्याला त्याचा, त्याच्यावरच उदरनिर्वाह करणारे जास्त आहे. मेहनतीने कमावणारे भारतात फार कमी आहे. नाही तर मग इतके आम्हाला माणसं मिळत नाही. काय मिळत नाही? कारण त्यांची काम करण्याची इच्छाच नसते ना. म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीत काळा बाजार होतोय नक्की असं वाटतंय हो तुम्हाला? हो होतो. आता ते 2-3 तो काळात बाजार नवीन 2-3 दिवस, कारण तिथे कडक केलं, शासनाने कडक केलं. आता त्यांना ज्यांना ते त्याला तर ते काय शासनाने कडक केल्यावर ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. शासनाने जसं कडक केलं धीरबंद, पहिल्या 2 दिवसात कोणी माहीत नव्हतं, पहिल्या 2 दिवसात येत होते, आता बिलकुल बंद झालं. कोणी येणार हो, आज कोणीच फिरकलं नाही आहे. 2 दिवस जसं नवीन असतं आपल्याला माहीत नसतं तसं येतात, मैं कर देता असं. नोटबंदीच्या काळात जसे फिरत होते 15% में कर देता, 20% में, असं आता नाही. आता शक्य नाही, कारण आता कडक झाला. शासन असं नाही म्हणत की शासनाचं त्यांचं लक्ष असतं. ठीक आहे, ते छोटे मोठे धंदे आले त्यांचं लायसन नसतं. आम्हाला लायसनची भीती असते त्वरित. आमच्याकडे सापडल्यावर त्वरित उद्या लायसन कॅन्सल करायचं. मग त्या प्रशासन, मग तो अधिकारी, मग त्याने बोलवलं असं. त्याच्यामुळे जे लायसन घेऊन धंदे करणारे आहेत त्यांना त्रासच आहे. ठीक आहे, तर हे होते हॉटेल व्यावसायिक. जे काही सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे जो काही गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे आणि त्या काळा बाजारातल्या ज्या काही गॅस सिलेंडरच्या किमती आहेत त्या आपल्याला परवडणाऱ्या नाहीत किंवा आपल्याला त्या दिशेला जायचं सुद्धा नाही. आणि म्हणूनच आपण या अशा प्रकारच्या लाकडाच्या शेगडीवरती आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. यामुळे आपलं खरं तर 40% आर्थिक नुकसान होत आहे. मात्र त्याला पर्याय नसल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावं लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.